मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुजी क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण इंग्रजीमध्ये टेन्स विषय हा शिकत आहोत, बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांनो, टेन्स म्हणजे काय तर काळ. मी टेन्स विषय तुम्हाला अगोदरही सांगितलेला आहे आणि आजही सांगत आहे. विद्यार्थ्यांनो, तर या टेन्स मध्ये आपण सब काइंड्स हे पण बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुजी क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण इंग्रजीमधील अतिशय महत्त्वाचा घटक शिकत आहोत, ज्याचं नाव आहे टेन्स. विद्यार्थ्यांनो, या अगोदर मी तुम्हाला टेन्सचे काही प्रकार सांगितलेले आहेत, त्याचे काही व्हिडिओ पण तुमच्यासाठी मी अपलोड केलेले आहेत. आजही एक व्हिडिओ तुमच्यासाठी असाच अपलोड करत आहे, जो आहे सिंपल फ्युचर टेन्स. विद्यार्थ्यांनो, आपण मेन काइंड्स बघितलेले आहेत. मेन काइंड्स मध्ये जे सब काइंड्स आहेत, त्या सब काइंड्स मध्ये आपण दोन प्रकार बघितलेले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे, सिंपल पास्ट टेन्स बघितलेला आहे, आणि आज मी तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स सांगणार आहे. तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय, किंवा काय बदल होतो या वाक्यामध्ये, किंवा सिंपल फ्युचर टेन्स ओळखायचा कसा. तर विद्यार्थ्यांनो, दैनंदिन जीवनामध्ये वारंवार घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या फ्युचर मध्ये घडणार आहेत, त्या दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी ज्या काळाचा उपयोग केला जातो त्याला भविष्य काळ असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मध्ये, तो चेंडू फेकेल, मी उद्या शाळेत जाईल, मी हे काम पूर्ण करेन, मी माझा गृहपाठ पूर्ण करेन, मी माझं जे वर्क आहे ते चांगल्या प्रकारे पूर्ण करेन. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फ्युचरच्या आहेत आणि साध्या पद्धतीच्या आहेत. विद्यार्थ्यांनो, बघा विद्यार्थ्यांनो, तर या वाक्यामध्ये काय बदल होतो, कुठल्या पद्धतीने हे वाक्य सॉल्व्ह करू शकतो आपण, त्याचे काही नियम आहेत, ते मी अगदी छोट्याच आणि मोजक्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. बघा, साध्या भविष्यकाळामध्ये कर्त्यानंतर, साध्या भविष्यकाळामध्ये काळ आणि कर्ता यानुसार टू बी चे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद शाल विल वापरले जाते. बघा विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवायचं आहे की भविष्य काळाचं वाक्य आपल्याला ज्या वेळेला करायचं आहे त्यावेळेला दोनच सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायची आहेत. एक आहे शाल आणि दुसरा आहे विल. तर शालचा वापर कधी करायचा आहे, विलचा वापर कधी करायचा आहे, यामध्ये पण कन्फ्युज होतात मुलं. पण यामध्ये कन्फ्युज व्हायची तुम्हाला गरज नाहीये, मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर की या भविष्य काळामध्ये काय करायचं असतं, तर मुख्य सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याच्यानंतर जे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे, त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर मुख्य क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप वापरायचं आहे. विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्त्वाचे हे दोनच नियम आहेत. एक नियम म्हणजे की या भविष्य काळामध्ये आपल्याला जे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे ते आहे शाल आणि विल, आणि दुसरं मुख्य क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप वापरायचं आहे शाल विलच्या नंतर. ठीक आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आणि ज्या वेळेला आपण MV चा फर्स्ट फॉर्म घेतो त्यानंतर वाक्यामध्ये जो काही भाग राहिलेला आहे तो ऍज इट इज आपल्याला लिहायचा आहे. जर आता फॉर एक्झाम्पल बघूयात आपण, सचिन थ्रोज अ बॉल. हे जे वाक्य आहे ते वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. विद्यार्थ्यांनो बघा, करता आहे, करतानंतर मेन वर्बला यस प्रत्यय लागलेला आहे आणि वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. तर हे जे वाक्य आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आणि आपल्याला याचा सिंपल फ्युचर टेन्स करायचा आहे. प्रत्येक वाक्याची सुरुवात करत असताना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्टच घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, सचिन. ठीक आहे, सचिन नंतर आपल्याला काय वापरायचं आहे, बघा विल वापरावं लागेल. सचिन विल. मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. आता इथं तृतीय पुरुषी एकवचनी करता आल्यामुळे मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलाय, तर तो यस प्रत्यय आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आपल्याला मेन वर्ब घ्यायचा आहे, थ्रो अ बॉल. बघा विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही काय म्हणाल की सचिन नंतर विलच का वापरलं. आता दुसरं वाक्य बघा, आय लिसन अ स्टोरी. आय लिसन अ स्टोरी. आता सब्जेक्ट कोणता आहे, आय. नंतर काय घेणार मी, शाल. आय शाल लिसन. आता मेन वर्बचं फर्स्ट फॉर्मच आलेलं आहे कारण करता म्हणून आय आलेला आहे, बरोबर आहे. लिसन अ स्टोरी. किती वाक्य सोपं आहे बघा. फक्त याच्यामध्ये मी काय केलंय की या आय लिसनच्या मध्ये सहाय्यकारी क्रियापद वापरून फ्युचर टेन्स केलेला आहे. आता इथं मी विलच का वापरलं, इथं शालच का वापरलं, हे नेमकं का आणि कुठल्या कुठल्या वेळेला आपल्याला हे वापरायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, ज्या वेळेला करता आय आणि वी असा येतो, ज्या वेळेला करता आय आणि वी येतो, प्रथम पुरुष येतो, त्यावेळेला आपल्याला शाल यूज करायचा आहे. आणि ज्या वेळेला करता ही शी इट दे यू किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल त्यावेळेला आपल्याला सहाय्यकारी क्रियापद हे विल वापरायचं आहे.
हे कधीही विसरायचं नाही. हे जर दोन गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या तर तुमचा फ्युचर टेन्स कधीच चुकणार नाही. तिसरं वाक्य आहे बघा, वी गो टू स्कूल. वी गो टू स्कूल. इथं सुद्धा फर्स्ट फ्रॉम ऑलरेडी आलेलं आहे. वी आता करता जो आहे तो वी आलेला आहे, बरोबर आहे. आम्ही, आता वी नंतर आपल्याला कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे, मग शाल. वी शाल गो टू स्कूल. बघा विद्यार्थ्यांनो किती सोपी वाक्य आहे ते, आणि याच पद्धतीने आपल्याला सगळी वाक्य सोडवायची आहेत. आता नंतरच बघा, शी सेंड्स मनी टू माय लिटल ब्रदर. आता इथं सुद्धा खूप म्हणजे खूप सोपे वाक्य आहेत. बघा बघा सब्जेक्ट काय आहे, शी. त्याच्यानंतर आता काय सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे, ही, शी, इट, दे, यू, आणि एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, तर विल वापरायचं आहे. शी विल. त्याच्यानंतर सेंड्स, यस प्रत्यय लागलाय तो फक्त काढून टाकायचा आहे, कारण आपल्याला काय घ्यायचं आहे, मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. शी विल सेंड, आणि वाक्यातील ऑब्जेक्ट राहिलेलं जसंच्या तसं आपल्याला वाक्य पुढे लिहून काढायचं आहे. माय लिटल ब्रदर. बघा विद्यार्थ्यांनो पुढचं एक्झाम्पल, शी स्विम्स इन द रिव्हर. शी स्विम्स इन द रिव्हर. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, शी. त्याच्यानंतर स्विम्स. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, शी नंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. शाल येईल का विल येईल, बरोबर आहे. काय येणार आहे, विल. शी विल. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. आता स्विम्स आलेला आहे, याचा यस प्रत्यय काढून टाकायचा आहे. शी विल स्विम, आणि वाक्यातील ऑब्जेक्ट लिहून घ्यायचा आहे, इन द रिव्हर. बघा किती सोपे आहेत ही वाक्य. याच्यामध्ये फार काय बदल होत आहे का, अजिबात नाही. त्याच्यानंतरच बघा, गौरी रीराइट्स मॅथ फॉर्म्युलाज. गौरी रीराइट्स मॅथ फॉर्म्युलाज. इथं सुद्धा तसंच आहे. सब्जेक्ट घ्या पहिलं, गौरी. गौरी नंतर आता कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत, बरोबर आहे, विल. शाल कधी वापरायचे विद्यार्थ्यांनो, फक्त आय आणि वी ज्या वेळेला करता म्हणून येतो त्याच वेळेला आपल्याला शालचा वापर करायचा आहे. अदरवाईज आपल्याला विल हेच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुख्य क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म म्हणजे रीराइट, आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घ्यायचा आहे मॅथ फॉर्म्युलाज. बघा विद्यार्थ्यांनो, त्याच्यानंतरचं वाक्य, प्रिया वर्शिप्स स्वामी. प्रिया वर्शिप्स स्वामी. इथं सुद्धा तेच करायचं आहे. सब्जेक्ट कोणता आहे, प्रिया. प्रिया नंतर काय सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला, विल. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे, म्हणजे आपलं फक्त इथून यस निघून जाणार आहे. प्रिया विल वर्शिप स्वामी. त्याच्यानंतरचं वाक्य बघा, मयुरी वेलकम्स हर गेस्ट. मयुरी वेलकम्स हर गेस्ट. इथे सुद्धा वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आलेला आहे, मयुरी. मयुरीच्या नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यायचं आहे, विल. मयुरी विल. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे वाक्यातील मुख्य क्रियापद. वेलकम्स च्या ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे वेलकम हर गेस्ट. वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे. प्रगती स्लॅश वैष्णवी. प्रगती स्लॅश वैष्णवी. वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे, प्रगती. त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यायचं आहे, विल. मुख्य क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म स्लॅश, आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला काय करायचं आहे, पूर्णविराम देऊन आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे. रेखा स्टील्स माय इंग्लिश बुक. रेखा स्टील्स माय इंग्लिश बुक. वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे, रेखा. रेखा नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद विल. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म स्टील, आणि वाक्यातील ऑब्जेक्ट माय इंग्लिश बुक. बघा विद्यार्थ्यांनो किती सोपं आहे सिंपल फ्युचर टेन्स करण्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.